नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे भर दिवसा कारची तोडफोड. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज. राजापूर तालुक्यातील नाटे येथे सुरू असलेल्या जेटीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह. जेटी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात. जेटीसाठी उभारण्यात आलेले काही पिलर जमिनीत धसले. वडापाव ही आता महागाईच्या विळख्यात. 8 दिवसांपूर्वी 15 रुपयांना मिळणारा वडापाव आता 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचला. आणि पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा आवडता बाल महोत्सव उत्साहात संपन्न. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून जिंकली उपस्थितांची मने. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे भर दिवसा कारची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सुरेश इंजले या इसमानं तलवार आणि लोखंडी रॉडच्या साह्याने कारची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी 22 मार्च रोजी सकाळी 10:30च्या सुमारास कडवई बाजारपेठेतील फरीदा कमाल वागळे यांच्या घरासमोर उभी असलेली होंडा सिटी कारबाबत विचारणा करून आरोपीनं अचानक लोखंडी रॉडने कारची तोडफोड केली. सदर कार ही हर्षद मोडक यांच्या मालकीची असल्याचं सांगितलं जात आहे. घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी फरीदा वागळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी सुरेश इंजले आणि अन्य 2 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल S.S. जाधव करत असून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्यात. कुणाला या हर्षदला विचारायचं काय विचारायचा? तुमचं नाव काय? ते तुला काय करायचंय, तू मध्ये पडायचं नाही. अरे माझ्या घरा येता मग मी का नाही मध्ये पडायचा? विचारायला आलो नक्कीच ही गाडी माझ्या घरा येता ना मग मी का नाही पडायचा? बंद करून दे. फोटो कर त्याचा, फोटो कर. दार का मी बंद करी माझ्या घराचा? माझ्या घराचा. मम्मी तू जाऊ नको ना पुढे. माझ्या घराचं नाव का? मम्मी अरे पण तू मम्मी तू जाऊ नको ना पुढे. त्यासाठी फोटो कर. अरे यो म्हणाला माणूस. मम्मी तू पुढे जाऊ नको ना. सांग त्याला अरे पण तू कोण आहेस? तू आज जा ना, फोन तू कर ना आहेस त्याला. जायचं नवरा आहे मी. मम्मी तू आज जा ना. अरे पण यो आहे कोण? माझ्या घरांची माझा का नुकसान? तुझं करतोय का आहे त्याचं? अरे माझी गाडी आहे. त्याची आहे. तुला कुणी सांगलं तू कोण आहेस? तुझ्या इथं सांगितलंय तू मला. आहेस कोण? हे कोणी असू दे. तुला हक कोणी दिला माझ्या घरा येऊचा? मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट परिसरात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण वणवा भडकला. संपूर्ण घाट परिसर धुराच्या लोटांनी वेढला गेला. डोंगराळ भागात लागलेल्या आगीनं काही वेळातच उग्र रूप धारण करत मोठ्या क्षेत्रात फैलाव घेतला. परिणामी मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना धुरामुळे रस्ता दिसेनासा झाला आणि काही काळ वाहतूक मंदावल्याचं चित्र पाहायला मिळालं. या वणव्यामुळे घाट माथ्यावर असलेल्या वस्ती आणि गावांना देखील धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. उष्णतेची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग यामुळे आग अधिकच वेगानं पसरत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरले. दरम्यान वनविभाग, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सध्या वाढत्या तापमानामुळे वणव्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून तेलंगे गावात लागलेल्या भीषण वणव्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सायंकाळच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत हरभरा, पावटा, तूर, मूग, मटकी यांसारखी दुबार कडधान्य पिके जळून खाक झाली आहेत. खाडीपट्टा विभागातील तेलंगे गावातील शेतजमिनीतील गवताला अचानक आग लागल्यानं काही क्षणातच वणव्यानं रौद्र रूप धारण केलं. हातातोंडाशी आलेलं पीक जळून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरत गेली. या आगीत शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट वाया गेल्यानं शेतकरी हतबल झाले. दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरते आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे येथे सुरू असलेल्या जेटीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। सुमारे 153 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारली जात असलेली जेटी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली असून आता या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थ आणि जमीन मालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच मोबदला न देता काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे जेटीसाठी उभारण्यात आलेले काही पिलर जमिनीत धसले असून काही पिलर वाकडे झाल्याचं देखील स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शासनाचा मोठा निधी वाया जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येते। यापूर्वी मनसेकडून पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आलं तरी देखील प्रशासनाने आक्षेपांकडे दुर्लक्ष करत काम सुरू ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। सुरुवातीपासून जेव्हा जेटीचं काम चालू होण्यापासून मी ह्या जे काही विकास काम चालू आहे राजापूर तालुक्यात साखरनाटे ते धावलेली जेटीबद्दल ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे हे मी सुरुवातीपासून सांगतो आहे। ही जेटी 153 कोटी रुपयाची मच्छीमार जेटी म्हणजे मंजूर झालेली होती आणि झाली आहे। त्याचं काम हे आता बघू शकता तुम्ही चालू आहे। ते असं निकृष्ट दर्जाचं काम आणि 153 कोटी कसे लोकप्रतिनिधीला आणि अधिकाऱ्यांना धरून राजापूर तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली कसं बकास करतात याचं मी तुम्हाला आता जिवंत उदाहरण दाखवतो। हे आपण बघू शकतात या ठिकाणी हे जे पिलर जेटीचे जे बांधले आहेत, पाऊस यायचा आहे, पावसाच्या आधीच हे संपूर्ण काम ढासळलेलं आहे। हे संपूर्ण काम हे निष्कृत दर्जा आहे। या ज्या कॉन्ट्रॅक्टर जेवी करकवाल कंपनी आणि KS पवार या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलं आहे। संपूर्ण काम निष्कृत दर्जाचं आहे। याला संपूर्ण जे MMBचे अधिकारी, फिशरीज डिपार्टमेंट आणि संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी याला पाठीशी घालतात। त्यांचा मी पहिला जाहीर निषेध करतो आणि या कामाची पूर्णपणे चौकशी होऊन हे जर काम निष्कृत दर्जाचं असेल तर त्याच्याकडनं काम काढून घेऊन त्याला ब्लॅकलिस्ट करावं हीच माझी शासनाकडे मागणी आहे। सरकार आज आपल्या विकास कामांसाठी निधी आणतोय, काही कामं करतायत। बंदराच्या विकासाच्या माध्यमातून मच्छीमारांच्या सोयीसाठी सगळी ही कामं चालू आहेत। पण माझं एक प्रशासनाकडे त्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, मंत्री असतील आणि जे सरकार आज जे आहे महाराष्ट्राचं त्यांच्याकडे कळकळीची विनंती आहे की हे जे काम चालू आहे याची तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही स्वतः येऊन इथे पाहणी करावी की किती निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। कुठच्याही परमिशन ऑलरेडी घेतल्या नव्हत्या, काय यांना एवढी घाई होती भूमिपूजनाची याची चौकशी करावी। याची ऑर्डर निघाली ती 2 वर्षाची 9 तारीख होती मार्चची काहीतरी आणि उद्घाटन केलं होतं 8 मार्चला। हा म्हणत्या लोकांना का एवढी घाई लागली होती, त्याच्या पाठचं कारण का, कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं, त्याच्या पाठीमागे यांचा हेतू काय होता। कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर हे काम तर कॉन्ट्रॅक्टर कॅपेबल आहे का, त्यांनी आजपर्यंत एवढी मोठी कामं केली आहेत का, हा जेटीचा विषयच आहे। मच्छीमारांच्या आर्थिक उदरनिर्वाह या जेटीच्या माध्यमातून चालतो। स्थानिकांना रोजगार भेटणार आहे, इथे स्थानिकांचं भलं होणार आहे। आणि काही धावलोली ग्रामपंचायतचा विरोध असताना त्यांचं कुठचंही पत्र नसताना प्रथम त्यांनी धावलोली जेटीचं इथे काम चालू केलेलं आहे, त्याची पण सविस्तर माहिती घ्यावी। इथे जे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे तर माझा तुमच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की या डिपार्टमेंटचे मंत्री नितेशराव राणे साहेब आहेत, त्यांनी स्वतः येऊन इथे पाहणी करावी। त्यांनी अधिकाऱ्यांना इथे आणावं, कारण त्यांचं काम आम्हाला माहिती आहे राणे साहेबांचं। त्यांना क्वालिटीची कामं लागतात, त्यांना दर्जाची कामं लागतात। पण आजपर्यंत मला असं वाटतं की साहेबांपर्यंत हे गेलं नव्हतं, पण तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून CM साहेबांपर्यंत, MMBच्या अधिकाऱ्यांपर्यंत, त्या डिपार्टमेंटच्या एकूण एक अधिकाऱ्यांपर्यंत आणि साहेबांपर्यंत हे काम जायला पाहिजे। आणि त्यांनी येऊन इथे चौकशी लावावी, त्यांचं ऑडिट करावं आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं उत्तरं घ्यावी की नेमकं काय कारण आहे, कशामुळे झालं आहे आणि हा दर्जा का भेटला नाही कामाचा। आणि शासनाने त्याच्यावर जे त्यांच्या कायद्यामध्ये आहे त्यांच्याकडे नॉर्म्स अँड कंडिशन आहे त्याच्यावरती कारवाई करावी आणि हे काम चांगलं पिढ्यानपिढ्या टिकलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम करून घ्यावं। धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झालंय। धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोऱ्हाडे यांनी 16 मार्च पासून आमरण उपोषण सुरू केलं असून राज्यभरातून धनगर समाजाचे बांधव या आंदोलनात सहभागी होत आहेत।
गेल्या 70 वर्षांपासून धनगर समाजाची एसटी आरक्षणाची मागणी प्रलंबित असून शासनाकडून वारंवार आश्वासने देऊनही ठोस निर्णय न झाल्यानं समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। धनगर आणि धनगड या वादामुळे आरक्षणाचा प्रश्न रखडल्याचा आरोप देखील समाजाकडून करण्यात येतोय। दरम्यान राज्यातील विविध भागातील आमदारांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला असला तरी कोकण विभागातील एकाही आमदाराने आंदोलनस्थळी भेट दिली नसल्याने कोकणातील धनगर समाजातून नाराजी व्यक्त होत आहे। धनगर समाजाच्या आंदोलनाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी आगामी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक भारतीच्या वतीने माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर 12 दिवसांनंतर स्थगित करण्यात आले। 5 मार्च पासून सुरू असलेल्या आंदोलनात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकजूट दाखवली। आंदोलनाच्या 12व्या दिवशी जिल्हाभरातून शेकडो शिक्षक उपस्थित राहिले होते। दरम्यान शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शंखनाद, घंटानाद आणि जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला। आंदोलनानंतर शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांची भेट घेतली। यावेळी संबंधितांनी सकारात्मक भूमिका घेत मागण्यांवर लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। या सकारात्मक घडामोडीनंतर शिक्षक भारतीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय माघार नसून संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे। शंखनाद, घंटानाद, परिवर्तनाची गीत या माध्यमातून आपण आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आपण मोठ्या संख्येने इथं आलात। प्रत्येकाच्या मनामध्ये असं सुद्धा असतं की आज कदाचित आपलं आंदोलन संपेल। माझ्या मनामध्ये मात्र अशा प्रकारची ही भोळी बाबडी अपेक्षा अजिबात नाही आहे। सुरू केलेलं आहे, कदाचित आपल्याला हे आंदोलन असंच पुढे सुद्धा चालू ठेवावं लागेल, कारण ज्यांच्या समोर आपण आपल्या गारणी घालतोय त्याने आपले कान, डोळे आणि आपल्या संवेदना ह्या जागृत ठेवल्या तरच आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। समोरचा माणूस तेवढा संवेदनशील असला पाहिजे। आणि आज आंदोलनाचा आपला 12वा दिवस आणि या 12व्या दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारची संवेदना असल्याचे मला तर जाणवलेले नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपल्याला हे जे आंदोलन आहे, आंदोलन असंच चालू ठेवावं लागणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भोंदूबाबा खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सेना आक्रमक झाली असून सावंतवाडी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना नेते रुपेश राऊळ यांनी केसरकरांवर गंभीर आरोप करत त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात केसरकरांचं नाव जोडलं जात असल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांचं कौतुक करायला मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही। पहिली गोष्ट, तुम्ही जे काय म्हणताय मी कौतुक केलेलं नाही। मी काय म्हटलं, ज्या पद्धतीने पारदर्शक काम होतं त्या पद्धतीत प्रशासन दीपक केसरकरांच्या बाबतीत पारदर्शक काम करेल ही अपेक्षा व्यक्त केली। अशोक खरात हे प्रकरण महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं नाचंकी देणार आहे, पण आणि त्याच्यात आमचा स्थानिक आमदार म्हणून दीपक केसरकर हे त्यांचे खरे सूत्रधार आहेत असं एकंदरीत चित्र उभं राहतं। ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट, खऱ्या अर्थानं ह्या सावंतवाडी असेल, सिंधुदुर्गाला असेल, खऱ्या अर्थानं कलंकित करणारी गोष्ट, डागाळण्याची, म्हणजे जो नावलौकिक होता तो आज धुळीस मिळवण्याचं काम जर केलं असेल तर केसरकरांनी केलं स्थानिक आमदार म्हणून। आणि म्हणून ही खऱ्या अर्थानं लाजिरवाणी गोष्ट, आणि म्हणून याच्याविरुद्ध आम्ही उठाव करणार आहोत। या दीपक केसरकरांची सखोल चौकशी करून दीपक केसरकरांना ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। नाही, पण तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, एकत्र आणण्यासाठी म्हणून आम्ही भविष्यात काम करू। आज केसरकरांचं हे जे आहे ते आम्ही उद्या पक्षामार्फत आमचं निवेदन देणारच आहोत, परंतु निवेदन देत असताना जर समजा याच्यामध्ये आणि आम्हाला युवकांना सहभागी, महिलांना सहभागी करून घ्यायचं असेल तर भविष्यात दीपक केसरकरांचे असे कारनामे जर उघडकीस येत आहेत तर नक्कीच त्याच्याविरुद्ध एका ताकदीने उभं राहण्यासमोर विरोधक म्हणून राहू।
हे नक्की आहे. अशोक खरात प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना आता रायगड जिल्ह्यातील उरण येथे महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात याच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या आदेशानुसार आणि रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन उरणमध्ये पार पडले. यावेळी रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक करून चौकशी करण्यात यावी, तसेच अशोक खरात याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात रायगड महिला काँग्रेस अध्यक्ष रेखा घरत यांच्यासह निर्मला पाटील, आश्रया शिवकर, सोनाली पाटील यांसह आदी महिला उपस्थित होत्या. सर्वसामान्यांच्या पोटाची खळगी भरणारा आणि गरिबांचा फास्ट फूड म्हणून ओळखला जाणारा वडापाव देखील आता महागाईच्या विळख्यात सापडलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वडापावसह इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आहे. 8 दिवसांपूर्वी 15 रुपयांना मिळणारा वडापाव आता 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचलाय. आखाती युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढलेत. यासोबतच गॅसचा अपुरा पुरवठा होत असल्याने लहान मोठे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारला असून चुलीवर वडे तळण्याचे चित्र दिसत आहे. गॅस टंचाईमुळे खर्च वाढल्यानं वडापावच्या दरात वाढ करणे अपरिहार्य असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत असून गरिबांचा वडापाव देखील आता महाग होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होती आहे. नमस्कार, मी नामदेव लतिये. तर आता एक 4-5 दिवस झाले आमचं हॉटेल समृद्धी वडापाव सेंटर हे बंद होतं. कारण प्रमुख कारण म्हणजे कमर्शियल गॅस मिळत नाही आणि हे गॅस मिळण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी आम्हाला मदत करावी. आम्ही ना तोटा ना नफा अशा परिस्थितीत सध्या हे निर्दूर शेगडी सध्या वापरत आहोत आणि त्यावरती लोकांचं उदरनिर्वाहाचं वडापावचं साधन आहे हे आम्ही सध्या त्यांना तयार करून देत आहोत. तर त्यासाठी कृपया आम्हाला राज्य सरकारने कमर्शियल गॅस पुरवावेत ही नम्र विनंती. मी नामदेव लतिये, समृद्धी वडापाव सेंटरचे मालक, आपणास विनंती करत आहे. रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणे स्पष्ट झाली आहेत. या निवडणुकीत शिवसेनेला 2 सभापती पदे मिळाल्याने जिल्हा परिषद सत्तेत शिवसेनेचा सहभाग निश्चित झालाय. तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1-1 सभापती पद मिळाले आहे. समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी नारायण डामसे यांची निवड करण्यात आली असून महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी रसिका खेणी यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. याशिवाय अन्य 2 समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपचे वैकुंठ पाटील आणि शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेचा वाटा मिळाल्याचं स्पष्ट झालंय. या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून आगामी काळातील जिल्हा परिषद कामकाजावर या नव्या सत्ता समीकरणाचा प्रभाव पडणार असल्याचं बोललं जात आहे. विषय समितींच्या सभापतीची निवड असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे. भारतीय जनता पक्षाने एक सभापतीसाठी अर्ज भरलेला आहे आणि नव्याने आमच्या सोबत आलेलंच म्हणजे आधी महायुती म्हणून आहेतच, पण जिल्ह्याच्या ह्या युतीमध्ये सहभागी झालेले शिवसेना सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी 2 अर्ज भरले गेलेले आहेत. रसिकाताई आणि त्याचबरोबरच प्रदीर्घ काळ ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं असं ज्येष्ठ कळंबे साहेब यांचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. आमच्याकडनं डामसे साहेबांचा भरण्यात आलाय आणि भारतीय जनता पक्षाकडनं वैकुंठ पाटील साहेबांचा अर्ज भरण्यात आलेला आहे. खाते वाटाबद्दल काही चर्चा झाली नाही. आता त्याच्यामध्ये 2 ज्या जागा आहेत ह्या आरक्षितच असतात. म्हणजे एक समाज कल्याणसाठी त्यामुळे तिथे डामसे साहेबांचं भरण्यात आलं. महिलांसाठी आहे तिथे चुकत नसेल तर रसिकाताईंचं भरण्यात आलं. उर्वरित ज्या काही खाते वाटपाच्या गोष्टी आहेत त्याला अजून तारीख जी आहे ती मला वाटतं पुढे लागेल. त्यावेळेस वरिष्ठ पातळीवर जो निर्णय राहील तो सगळ्यांनाच मान्य राहणार आहे. मग त्याच्यात काही विषय येत नाही.
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावात आंबा बागेतील विहिरीत काळा बिबट्या पडल्याची घटना घडली असून वन विभागाने 36 तासांच्या थरारक रेस्क्यू मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळवलंय। दिनेश अनंत भागवत यांच्या आंबा कलम बागेतील कठडा नसलेल्या सुमारे 35 ते 40 फूट खोल विहिरीत हा बिबट्या वासरासह पडल्याची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। बिबट्या विहिरीतील कपारीमध्ये लपून बसल्यामुळे सुरुवातीला पिंजऱ्याद्वारे त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरले। त्यानंतर वन विभागाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडले। अखेर 36 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बिबट्या नर असून अंदाजे 3 वर्षांचा असल्याचे समोर आले। त्याला कोणतीही दुखापत नसल्याची खात्री झाल्यानंतर रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आला। या रेस्क्यू मोहिमेत वन विभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा आवडता बाल महोत्सव उत्साहात पार पडला। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली। महापौर पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तर आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। उपमहापौर प्रमिला पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या महोत्सवात जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारी नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली। विविध सण उत्सवांवर आधारित सादरीकरणे, रंगतदार फॅशन शो आणि आकर्षक नृत्य प्रकारांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली। सुमारे 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपले कलागुण सादर केले। कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण आणि परीक्षक नयना प्रकाशन यांच्या हस्ते पार पडला। कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।